प्रेज द लॉर्ड चर्च. प्रेज द लॉर्ड. सर्वांचं प्रभू येशूच्या नावामध्ये मी आज या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये स्वागत करीत आहे. आपल्या आजच्या सभेला आपण सुरुवात करीत आहोत. तर चला आपण आपले डोळे बंद करूया आणि स्वर्गीच्या देवाची आपण आराधना करूया. स्वर्गीच्या देवाला आपण आपल्या सभेमध्ये बोलावूयात आणि म्हणूयात की प्रभू येशू तू ये आणि आम्हाला आजच्या सभेमध्ये चालव, आम्हाला आजच्या सभेमध्ये मार्गदर्शन कर, आम्हाला आजच्या सभेमध्ये तू स्पर्श कर. वचनाद्वारे तू बोल आणि गीताद्वारे आमच्या मुखाद्वारे आमच्या अंतकरणापासून तुझं स्तुतीस्तवन तू करून घे. ये प्रभू येशू, आम्हाला तू चालव, आम्हाला तू मदत कर आणि आम्हाला या भक्तीमध्ये सहभागी होण्यासाठी तू ती उत्सुकता दे आणि ते खरंपण दे आणि तो आनंद दे. तर चला आपण आपले डोळे बंद करूयात आणि यावेळेला आपण प्रभू येशूची आराधना करूया. प्रेमळ पिते, आम्ही तुझा आभार मानतो, आम्ही तुझी स्तुती करतो, कारण तू चांगला आहेस, तू पवित्र आहेस, तू जिवंत देव आहेस. मान महिमा गौरव ही घेण्यास तू योग्य असा देव आहेस. प्रभू येशू, आज सकाळी पुन्हा एकदा आम्हाला तुझी आराधना करण्यासाठी ही मोठी संधी तू आम्हाला दिलेली आहेस, याबद्दल मी तुझे उपकार मानते. सुंदरसा दिवस तू आमच्या जीवनाला पुन्हा एकदा तू जोडलास, याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. होय प्रभू येशू, आज आम्हाला हे सुंदर माध्यम तू दिलेलं आहेस की सर्वजण मिळून आम्ही तुझी या ऑनलाईन सर्व्हिसद्वारे भक्ती करून प्रभू आम्ही तुझे उपकार मानतो, तुझी स्तुती करतो. ये प्रभू येशू, तुझी कृपा करून आजच्या भक्तीमध्ये तू आम्हाला चालव, आजच्या भक्तीमध्ये आम्हाला तू मार्गदर्शन कर आणि आम्हाला तू ती उत्सुकता दे, खरंपण दे आणि प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझं स्तुतीस्तवन मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं नाचून गाऊन करावं यासाठी आम्हाला मदत कर. कारण जी काही आम्ही आराधना करीत आहोत हे आम्ही सर्व समर्थ देवाची आराधना करीत आहोत. आकाश आणि पृथ्वीचा जो निर्माण करता प्रभू येशू, त्याची आम्ही आराधना करत आहोत याची आठवण आम्हाला सदैव असू दे. होय माझ्या जिवंत देव बाप्पा, आम्ही प्रार्थना करतो येणाऱ्या वचनाद्वारे देखील तू आमच्याशी बोल. प्रभू येशू, आम्ही तुझ्याकडे विनंती करत आहोत, आज जे सर्व प्रियजन आमचे मंडळीतले आहेत प्रभू आणि जे या ऑनलाईन सर्व्हिसद्वारे सर्व्हिसमध्ये आहेत प्रभू, जे जोडले गेलेले आहेत, प्रत्येकाला तुझी कृपा कर, प्रत्येकाला चांगलं आरोग्य दे आणि प्रभू ज्या काही त्यांच्या गरजा आहेत, ज्या काही त्यांच्या समस्या आहेत, त्यामध्ये त्यांना तू सहाय्य कर, मदत कर. प्रभू येशू, आज आम्ही प्रार्थना करीत आहोत मंडळीतले आणि इतर जे काही सर्व प्रियजन आहेत प्रभू येशूच्या नावामध्ये त्यांना तू स्पर्श कर, कारण त्याच बसल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालं असं तुझं वचन सांगतं. यावेळेला तुझं दैवी आरोग्य, जे आजारी आहेत, ज्यांना आरोग्याची गरज आहे, अशांना तू दे प्रभू. तुझा दैवी हाताचा स्पर्श तू त्यांना कर प्रभू येशू आणि त्या दुखण्यातून, त्या सर्व आजारातून, रोगराईतून त्यांना तू उठव, त्या अंथरुणातून त्यांना तू उठवतो. अंथरुण बदलून टाकणारा जो देव आहे प्रभू, त्यांना पुन्हा त्यांच्या पायात तू स्थिर करशील प्रार्थना करते. तुझे आरोग्य आम्ही येशूच्या नावात त्यांच्या शरीरामध्ये जाहीर करत आहोत. प्रभू येशू, जे इतर सर्व बहीण भावंड आहेत की काही समस्येमधून जात आहेत, होय प्रभू येशू, आमच्या गरजा पुरवणारा देव तू आहेस, आमच्या समस्या अडचणी दूर करणारा बाप तू आहेस, तू आमचा यावे इरे आहेस प्रभू, पुरवठा करणारा देव तू आहेस प्रभू. होय माझ्या जिवंत देवा, आम्ही प्रार्थना करतो की प्रत्येकाच्या ज्या ज्या समस्या आहेत त्यामध्ये त्यांना तो पुरवठा कर, तुझी कृपा करून या सर्व काळामध्ये, या सर्व कठीण दिवसांमध्ये प्रभू त्यांच्याबरोबर तू राहा प्रभू आणि तू जो आमचा यावे शालोम, तुझी शांती त्यांच्या शरीरामध्ये राज्य करो, त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये राज्य करू अशी मी प्रार्थना करतो. प्रभू येशू, आमच्या पुणे शहराला तू आरोग्य दिलेलं आहेस. होय प्रभू, आणखी जे काही थोडेफार जे काही लोक आजारी आहेत प्रभू, आम्ही प्रार्थना करतो की त्यांना पूर्ण आरोग्य दे प्रभू आणि ह्या शहरातून हा रोग, हा व्हायरस आणि हे जे काही सर्व व्याधी आहे, सर्व रोगराई ते येशूच्या नावात तू नाहीसी कर प्रभू येशू. आणि फक्त पुणेच नाही तर संपूर्ण जगातून प्रभू येशू हा रोग तू नाहीसा कर आणि प्रत्येकाला पुन्हा ते पूर्वीचे दिवस तू द्याशी मी प्रार्थना करते. पवित्र देव बाप्पा, आमचे सर्व जे काही मेडिकल स्टाफ आहेत, पोलीस अधिकारी आहेत, जे काही आमचे नेते लोक आहेत प्रभू, सर्वांना तुझी कृपा करू. होय पवित्र परमेश्वरा,
त्यांना निर्णय घेण्यास तू शहाणपण दे, मार्गदर्शन कर. आमचे पंतप्रधान आहेत, आमचे मुख्यमंत्री आहेत आणि इतर जे सर्व अधिकारी आहेत प्रभू परमेश्वरा, आम्ही प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. तुझी कृपा करू आणि त्यांच्यावर होय जिवंत देवा, आम्ही प्रार्थना करत आहोत की आजची सभा तू आशीर्वादित कर. तू ये आणि या सभेमध्ये तू आम्हाला मार्गदर्शन कर. ये प्रभू येशू, तुझ्या पवित्र आत्म्याचं सहभागिता, तुझ्या पवित्र समक्षतेची आम्हाला, तुझ्या उपस्थितीची आम्हाला समक्षता आणि तुझी उपस्थिती आम्हाला जाणवू दे अशी मी प्रार्थना करते. होय प्रभू, आमच्या मनातले सर्व विचार तू बाजूला कर आणि तुझ्याशी एकचित्त होण्यास तू आम्हाला मदत करशी प्रार्थना प्रभू येशूच्या सामर्थ्यशाली नावात मागते. यावेळेला आपण देवाचं वचन वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता याचा 146वा अध्याय. माझा विश्वास आणि खात्री आहे की तुम्ही तुमची बायबल उघडली असतील. स्तोत्रसंहिता 146. परमेश्वराच्या न्यायकृत्याबद्दल स्तुती. परमेश्वराचे स्तवन करा, हे माझ्या जीवा परमेश्वराचे स्तवन कर. माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत परमेश्वराचे स्तवन करीन. मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्रे गाईन. अधिपतीवर भरोसा ठेवू नका, मनुष्यावर भरोसा ठेवू नका. त्यांच्याकडून सहाय्य मिळणे शक्य नाही. त्यांचा प्राण जातो आणि तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो. त्याच वेळी त्यांच्या योजनेचा शेवट होतो. ज्यांच्या सहाय्यकर्ता याकोबाचा देव आहे, ज्यांची आशा आपला देव परमेश्वर याच्यावर आहे, तो धन्य. त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले. तो सदा आपले सत्यवचन पाळतो. तो छळलेल्यांचा न्याय निवाडा करतो. तो भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानास मोकळे करतो. परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो. परमेश्वर वाकड्यांना उभे करतो. परमेश्वर नीतिमानावर प्रेम करतो. परमेश्वर उपऱ्यांचे रक्षण करतो. अनाथ व विधवा यांची दाद घेतो. परंतु दुर्जनांचा मार्ग वेडा वाकडा होतो. परमेश्वर सर्व काळ राज्य करतो. हे सियोने, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करतो. परमेश्वराचे स्तवन करा. हे जे सुंदरसं वचन आम्ही वाचले की परमेश्वराचे स्तवन करा. ज्या देवाची आम्ही आराधना करण्यासाठी एकत्रित झालेला आहोत, तो देव हा सर्वसमर्थ देव आहे. सर्व पृथ्वीचा निर्माण करता आहे. सर्व जगाचा तो चालक आणि मालक आहे. म्हणून अशा देवाची आपण आराधना करूयात, स्तुती करूयात आणि गीताद्वारे प्रभू येशूचं स्तवन करूया. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. खरोखर आपण आता स्तोत्र वाचलं आणि आपण खरोखर आपण एक म्हणतो की आपण देवाची आराधना करणार आहोत, जी स्तुती करणार आहोत आणि आपण देवाला धन्यवाद बोलणार आहोत, कारण की त्याने आपल्यासाठी सर्व गोष्टी केल्यात आपल्या जीवनामध्ये. हालेलुया. तो जो पृथ्वीचा चालक आणि मालक आहे, तो सर्व गोष्टी त्याच्या कंट्रोलमध्ये आहेत, पण तरी देखील तो आपल्यावर प्रीती करतो, आपल्यावर प्रेम करतो आणि त्यांनी त्याची कृपा आपल्या जीवनात केली आहे. यासाठी आपण देवाचे धन्यवाद करणार आहोत. ओ प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा. उसकी संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा. ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आराम. ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आराम. मेरे यीशु के संग धन्य संगति में, मेरे यीशु के संग धन्य संगति में सदा मिलती खुशी मुझको.
ना मिलती खुशी मुझको। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा। साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा। कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी। कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी। मेरी जरूरत को पूरी करता है वो, मेरी जरूरत को पूरी करता है वो, कोई घटी नहीं मुझको। मेरी जरूरत को पूरी करता है वो, मेरी जरूरत पूरी करता है वो, कोई घटी नहीं मुझको। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा। साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा। मेरी जिंदगी की हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार। मेरी जिंदगी की हर एक परेशानी में खुल जाता है आशा का। पुन्हा एकदा, मेरी जिंदगी के हर एक परेशानी में खुल जाता है आशा का द्वार। हो यीशु तो आमची आशा, हर एक परेशानी में खुल जाता है आशा का द्वार। कभी ना डरूंगा, कभी ना हटूंगा, कभी ना डरूंगा, कभी ना हटूंगा, चाहे जान भी देनी पड़े। कभी ना डरूंगा, कभी ना हटूंगा, चाहे जान भी देनी पड़े। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा। साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। खरोखर प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगती में मैं सदा रहूंगा. हालेलुया. खरोखर देवाच्या सानिध्यामध्ये राहणं, सदोदित राहणं एक फार मोठा आनंद आहे आणि इट इज अ प्रिव्हिलेज. आणि खरोखर आपण त्यासाठी देवाचे आभार मानतो आणि आपण देवाला म्हणूया की देवा, मी सदोदित तुझा धन्यवाद करत राहणार आहे, सदोदित तुझी स्तुती करत राहणार आहे, कारण की तू मला वाचवलं आहे, तू मला सोडवलं आहे आणि तू माझ्यावर प्रीती करतो. हालेलुया. सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा. सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा. पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा. पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा. हालेलुया. स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे. हालेलुया. स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे.
मुझको दिया, हालेलुया स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे, हालेलुया स्तुति करेंगे, हालेलुया, 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 हालेलुया। यीशु के पास आओ और मुक्ति को अपनाओ, यीशु के पास आओ और मुक्ति को अपनाओ। आशीष वो देगा, साथ अपने लेगा, कभी नहीं छोड़ेगा। आशीष वो देगा, साथ अपने लेगा, कभी नहीं छोड़ेगा। हालेलुया स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे, हालेलुया स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया, 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 हालेलुया। सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा, सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा, सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे ओ सदा मैं ओ यीशु और सदा तू सदोदित मुझे स्तुति करत राहणार आहे। सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा, सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा। पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा, पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा, पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा, पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा। हालेलुया स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे, हालेलुया स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया, हालेलुया, ओ यीशु, हालेलुया, 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 हालेलुया। खरोखर आपण त्याची स्तुती करूया। हालेलुया, 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 हालेलुया। स्तुति, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु। सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद रखूंगा। हो येशू, मी कधीच विसरणार नाही तुझे अद्भुत कृत्य, मी कधीच विसरणार नाही तुझ्या सर्व चांगल्या गोष्टी मी कधीच विसरणार नाही प्रभू येशू। होय प्रभू येशू,
मला तुझ्या कृपेचा कधीच विसर पडावायचा नाही प्रभू येशू. मी सदोदित तुझी स्तुती करत राहणार आहे. मी सदोदित तुझं आनंद तुझे गुणगान गाणार आहे प्रभू येशू. कारण की तू माझं हृदय हर्षभरीत केलं आहे. तू मला आनंदित केला आहे. आणि जो आनंद येशू ख्रिस्ताने आपल्याला दिला आहे तो आनंद आपण कधीच विसरू शकणार नाही. कारण की प्रभू येशूने आपल्याला तो आनंद दिला आहे. हालेलुया, हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू, धन्यवाद आमच्या राजा. हो येशू, आम्ही तुझ्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी तुझे आभार मानतो. तुझी स्तुती आराधना करतो प्रभू येशू. आणि प्रभू येशू, आज आम्ही प्रभू येशू तुला धन्यवाद म्हणतो, तुझा आभार मानतो प्रभू येशू. आणि आम्ही तुझे सर्व उपकार जे आमच्या जीवनावर आहेत ते आम्ही आठवतो. आणि त्या सर्व उपकारांसाठी आम्ही तुझे आभार मानतो प्रभू येशू. हो येशू, हालेलुया. त्याचे सर्व उपकार आपण आठवूया. एक वर त्याने आपल्याला सांभाळ आहे. सर्व गोष्टी आपण आठवूया आणि आपण देवाचे आभार मानणार आहोत. Yes, Lord. Let us recall every good thing that the Lord has done for us. Let us recall His blessings. Let us recall the times that He has been with us. The times when we were sad, but He was with us. He comforted us. He gave gladness, and He was there with us. Yes, Lord. We thank you, Lord. Hallelujah, hallelujah, hallelujah. Yes, Lord. Hallelujah. Yes, Lord. Hallelujah, hallelujah. Yes, Lord. गिन गिन के स्तुति करूं, बेशुमार तेरे दानों के लिए. तूने अब तक संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए. तूने अब तक संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए. तेरे शत्रु का निशाना तुझ पर होगा ना सफल. तेरे शत्रु का निशाना तुझ पर होगा ना सफल. आंखों की पुतली जैसे वो रखेगा तुझको हर पल. आंखों की पुतली जैसे वो रखेगा तुझको हर पल. गिन गिन के स्तुति करूं, बेशुमार तेरे दानों के लिए. तूने अब तक संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए. तूने अब तक संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए. तूने अब तक संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए. अपनी बाहों में लिए हुए. हालेलुया, हालेलुया. स्तुती, धन्यवाद ईश्वर, धन्यवाद प्रभू यीशु, धन्यवाद आमच्या राजा. हालेलुया. यस लॉर्ड. गिन गिन के स्तुती करूं, बेशुमार तेरे दानों के लिए. हो येशू, जे सर्व अनगिनत गोष्टी तू आमच्या जीवनासाठी केल्या आहेत प्रभू येशू, त्यासाठी आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू येशू. तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू येशू. आणि प्रभू येशू, आम्ही म्हणतो की तूच आमचा राजा आहेस प्रभू येशू.
तू आमच्यावर एवढं प्रीती केलीस, एवढं प्रेम केलंस, पण तुझे आभार मानतो प्रभू येशू. होय प्रभू येशू, सर्वात महत्वाचं म्हणजे तू आम्हाला तारण दिलंस, पण तुझे उपकार मानतो प्रभू येशू. तू आम्हाला सार्वकालिक जीवनाचा मार्ग दाखवलास, पण तुझे उपकार मानतो प्रभू येशू. होय प्रभू येशू, आम्हाला त्या दलदल मधून, त्या घाणीतून, त्या चिखलातून तू आम्हाला बाहेर काढलंस प्रभू येशू. आणि प्रभू येशू, तू आम्हाला तुझ्या सत्यामध्ये जिवंत ठेवलास, पण तुझे आभार मानतो प्रभू येशू. या सार्वकालिक जीवनासाठी तुझे आभार मानतो प्रभू येशू. तू आमचा नाश होऊन दिला नाही प्रभू येशू, तर तू आमच्यासाठी या पृथ्वीवर आलास, म्हणून तुझे उपकार मानतो प्रभू येशू. आणि प्रभू येशू, त्याच मोठ्या दानासाठी आम्ही तुला धन्यवाद असं म्हणतो प्रभू येशू. होय प्रभू येशू, तुझ्या रक्तामध्ये तू आमच्या प्रत्येकाला शुद्ध केल्यास, म्हणून तुझे उपकार मानतो प्रभू येशू. तसंच देवा, तू आम्हाला जीवन जगत असताना आम्हाला सर्व चांगल्या गोष्टी दिल्यास, म्हणून तुझे आभार मानतो. आमच्या प्रत्येकाला तू चांगलं आरोग्य दिलंस, म्हणून तुझे उपकार मानतो प्रभू येशू. प्रभू येशू, आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू, सैतानाने जरी काही हल्ला केला असेल तरी देखील त्या सर्वात मधून तू आम्हाला वाचवल्यास, म्हणून तुझे उपकार मानतो प्रभू येशू. आणि प्रभू येशू, खरोखर आम्ही म्हणू शकतो की आमच्या शत्रूचा आमच्यावर काहीच चालणार नाही, कारण की आमचा जो रक्षण करता आहे तो इस्रायलाचा जो परमेश्वर आहे तो आमच्या बरोबर आहे. होय प्रभू येशू, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद असं म्हणतो प्रभू येशू. इथून पुढची सर्व वेळ तू हातात घेतो प्रभू येशू. सर्व वेळेचा ताबा तू घे. जे वचन तू आमच्यासाठी पाठवलंय ते वचन आम्हाला समजण्यासाठी मदत कर प्रभू येशू. आणि तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या शक्तीने आम्हाला जीवन जगण्यासाठी मदत कर प्रभू येशू. आमच्या प्रत्येकाच्या मनाचा ताबा तू घे, आमच्या प्रत्येकाच्या जीवनात ताबा तू घे प्रभू येशू. इथून पुढची सर्व वेळ काळ तुझ्या हातामध्ये समर्पित करून ही प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये मागतो, म्हणून तो एक आमेन. आमेन. हालेलुया. आज सकाळी आपल्या सगळ्यांचं प्रभू श्री ख्रिस्ताच्या मूल्यवान नावामध्ये स्वागत आहे या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये. आणि माझी खात्री आहे की आजची सकाळ देव आमच्या प्रत्येकासाठी एक विशेष आशीर्वादाची सकाळ करणार आहे. ज्या वेळेला तुम्ही ठरवलंय की आज मला भक्ती करायची, आज मला देवाची स्तुती आराधना करायची आहे, गीतं गायची आहे, देवाचं वचन ऐकायचं आहे, मला प्रार्थना करायची आहे, त्याच वेळेला देवानं तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. हालेलुया. ज्या वेळेला तुम्ही मनाचा निश्चय करता, देवाच्या वचनामध्ये दानिएलच्या पुस्तकामध्ये लिहिल्याप्रमाणे देवदूताने दानिएलला सांगितले की ज्या दिवशी तू नम्र होण्याचा निश्चय केला त्याच दिवशी तुझा शब्द ऐकण्यात आला, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली. ज्या दिवशी तू ठरवलं की मला नम्र व्हायचंय, मला देवाची प्रार्थना करायची, त्याच दिवशी तुझा शब्द ऐकण्यात आला. म्हणून जेव्हा तुम्ही ठरवता की आज मला भक्ती करायची, आज मला देवाची स्तुती आराधना करायची आहे, एक तासाभरासाठी माझी सगळी कामं बाजूला ठेवून मी प्रभूच्या चरणाजवळ बसणार आहे. जरी मला चर्चमध्ये जाता येत नाही तरीही जेथे कुठे माझ्या घरामध्ये आहे मी माझं बायबल हातामध्ये घेईन, देवाचं वचन वाचेन, प्रार्थना करेन. एक तासभर मी या ठिकाणी हलणार नाही, मी देवाचं वचन ऐकणार आहे. माझी खात्री आहे की अशा प्रकारे जर तुम्ही व्यक्ती आहात तर निश्चितच परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. मला असे लोक नको आहेत की जे फक्त एक अंगठा दाखवतात आणि निघून जातात. अशा लोकांबद्दल मी बोलत नाही. जर तुम्ही असे आहात तर देवाच्या वचनामध्ये मत्ती वर्तमानाच्या 6व्या अध्यायामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताने म्हटलं 7व्या अध्यायामध्ये की मला प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यामध्ये होईल असं नाही. आणि त्यावेळेला पुष्कळ जण असे म्हणतील की आम्ही तुझ्या नावानं भूत घालवली, संदेश दिला, मोठमोठी महत्कृत्य केली, पण मी त्यांना म्हणेल अहो अनाचार करणाऱ्यांनो माझ्या पुढे निघून जा, कारण माझी तुमची कधीच ओळख नव्हती. तुम्ही जर फक्त एक ठेंगा दाखवून जात आहात तर देव देखील तुम्हाला ठेंगा दाखवेल. मी अशा शब्दात म्हणतो, कारण आम्हाला विश्वासधारे हवे आहेत. कालचं वचन आपण ऐकलं की आम्हाला प्रार्थना करणारे लोक आमच्या आजूबाजूला हवे आहेच. असे लोक नकोत की जे सभा चालू असताना स्टेटस टाकत आहेत, असे लोक नकोत की जे सभा चालू असताना फक्त आपल्या स्वतःचाच विचार करत आहेत. आपण देवासाठी वेळ देणं महत्वाचं आहे जर आपल्याला आशीर्वादित व्हायचं आहे. आणि आज हा महिन्याचा पहिला रविवार आहे. लक्षात ठेवा की ही प्रभुभोजनाची सभा असते आणि काही कारणास्तव आज आपण प्रभुभोजन घेत नाही, परंतु आमच्या प्रत्येकासाठी हा पहिला रविवार खूप महत्वाचा आहे. पहिला शनिवार महत्वाचा आहे कारण तो उपवास प्रार्थना सभा आहे. पहिला रविवार खूप महत्वाचा आहे कारण हा प्रभुभोजनाचा दिवस आहे. आणि प्रत्येक वेळेला ज्यावेळेस आम्ही प्रभुभोजन घेतो देवाचं वचन सांगतं जितक्यादा तुम्ही भाकर खाता अथवा प्याला पिता तितक्यादा त्याच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. आणि म्हणून जरी आपल्याला आज प्रभुभोजन घेता येणं शक्य नसलं तरीही विसरू नका की आज प्रभुभोजनाचा रविवार आहे. आज जून महिन्याचा पहिला रविवार आहे आणि आपण अत्यंत आदरानं आणि पवित्रतेने देवाच्या समोर येऊया. जरी आपण एकत्र येऊ शकलो नाही, परंतु माझी खात्री आहे की ज्या घरामध्ये आपण आहात थोडा वेळ देवाचं वचन ऐका, प्रार्थना करा, देवाच्या भक्तीला या
आणि माझी खात्री आहे की देव तुमचं जीवन आशीर्वादित आणि आशीर्वाद करेल. मागच्या आठवड्यामध्ये आपण ते विषयाला सुरुवात केली होती की पवित्र आत्म्यानुसार चालणं, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालणं. मंडळी यासाठीच आहे की ती पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालायला हवी आहे. मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं की 2 प्रकारचे लोक आहेत. रोमकरास पत्राच्या 8व्या अध्यायामध्ये आपण वाचत होतो की देह स्वभावाप्रमाणे चालणारे लोक आहेत, दैहिक गोष्टीप्रमाणे चालणारे आहेत आणि आध्यात्मिक मार्गानुसारी चालणारे लोक आहेत. 2 प्रकारचे लोक. ज्या वेळेला आम्ही विश्वासापासून दूर होतो, ज्यावेळेस आम्ही अंधकारामध्ये होतो, त्यावेळेला आम्ही देह वासनेप्रमाणे चालणारे होतो. पण एक दिवस आमच्या जीवनामध्ये आला की ज्या दिवशी आमचं तारण झालं, ज्या दिवशी आमच्या पापांची आम्हाला क्षमा मिळाली, ज्या दिवशी आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं, ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या राज्यामध्ये आम्हाला घेतलं, त्या दिवसापासून आता आपण देह स्वभावाप्रमाणे चालणारे नाही, तर आता आपण आध्यात्मिक मार्गानुसारी चालणारे लोक आहोत. आपण कुठल्या तरी एकाच बाजूचे असू शकतो. एकाच वेळेला दोन्ही गोष्टी असू शकत नाही. जगामध्ये पण आहे आणि आम्ही देवामध्ये पण आहोत. आम्ही जगी गोष्टींनी पण आमच्या जीवनामध्ये स्थान दिलेलं आहे आणि आत्मिक गोष्टी पण सेम टाइम आहेत, असं होत नाही. एकच प्रकारचं जीवन आहे. मी तुम्हाला असं उत्तेजन देईल की आपण आध्यात्मिक मार्गानुसारे जगणारे लोक आपण होऊया. चला आपण देवाचं वचन वाचणार आहोत पुन्हा एक वार गलतीकराच्या पत्रामधून. गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय. माझी खात्री आहे की तुमच्याकडे पवित्र शास्त्र आहेत. गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 16 वचन. मी तर म्हणतो, संत पाऊल गलती मंडळीला लिहित आहे, तो असं म्हणतो, मी तर म्हणतो. तो म्हणतो म्हणजे तो त्याच्या स्वतःच बोलत नाही, कारण देवाचं वचन सांगतं की कोणताही संदेश मनुष्याच्या इच्छेने आलेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या माणसांनी देवापासून आलेला संदेश सांगितलेला आहे. आणि म्हणून हा जो पवित्र आत्म्याने प्रेरित झालेला व्यक्ती आहे किंवा जो पाऊल आहे, तो असं म्हणतो देवापासून आलेला संदेश तो सांगतो. मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. देवाचं वचन सांगतं की आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. रोमकराच्या पत्राच्या 8व्या अध्यायामध्ये आपण आलो आणि तिथे लिहिलेलं आहे की 2 प्रकारचे लोक आहेत, की एक आध्यात्मिक मार्गानुसार चालणारे आहेत आणि एक दैहिक गोष्टीनुसार चालणारे लोक आहेत. आणि आज सकाळी या विषयामध्ये पुढे जात असताना आपण पाहूया की कशा प्रकारे ज्या वेळेला आपण आत्म्याने चाललेले लोक आहोत. कारण या वचनामध्ये म्हटलं आहे, रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 13 वचन असं सांगतं की जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात, परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारलीत तर जगाल. या वचनामध्ये म्हटलं आहे देह स्वभावाप्रमाणे जर तुम्ही जगलात किंवा त्याच्याप्रमाणे जर तुमची जीवनशैली असेल, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आत्म्याचं मार्गदर्शन जर नाकारत असाल तर, आणि जर तुम्ही फक्त तुमच्या मनातल्या विचारांवर अवलंबून आहात, तुम्ही फक्त या डोळ्याने दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याच मागे जर तुम्ही धावत आहात, जर तुम्ही फक्त तुमच्या देह स्वभावाप्रमाणे किंवा या पापी स्वभावाप्रमाणे जर तुम्ही चालत आहात, तर देवाचं वचन सांगतं की जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात. आज ज्या वेळेला आपण प्रभुभोजनाचा रविवार म्हणतो, प्रभुभोजन ज्यावेळेस आम्ही घेतो, आपण देवाबरोबर करार करतो. ज्यावेळेला आपण बाप्तिस्मा घेतो, पहा पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने अतिशय या महत्वाच्या विधींबद्दल सांगितलेलं आहे. बाप्तिस्मा त्यानं स्वतः घेतला, एवढंच नाही तर त्याने शिष्याला सांगितलं सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा. आणि एवढंच नाही तर ज्यावेळेला वाडीवरच्या खोलीमध्ये त्याने आपल्या शिष्यांसमोर भोजन घेतलं, त्यामध्ये त्यानं म्हटलं की माझ्या स्मरणार्थ हे करा. प्रभू भोजन हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्मरणार्थ करायचं आहे. म्हणजे ज्यावेळेला आम्ही भाकर मोडण्यासाठी, ज्यावेळेस आम्ही प्रभूभोजन घेण्यासाठी एकत्र येतो, त्या प्रत्येक वेळेला आपण देवाबरोबर करार करतो. ज्याप्रमाणे आपण बाप्तिस्मा घेताना आमचं जुनं जीवन आता नाहीच झालं आहे, प्रभू येशू ख्रिस्त ज्याप्रमाणे पुनरुत्थित झाला, तसं आपण नवीन प्रकारच्या जीवनामध्ये चालण्यासाठी पुनरुत्थित लाक्षणिक अर्थाने आपण त्या पाण्यातून बाहेर येतो आणि आपण हे ठरवतो की आता माझं जुनं पण गेलेलं आहे, आता मी नवीन प्रकारच्या जीवनामध्ये चालणार आहे. तसंच ज्यावेळेला आपण प्रभुभोजन घेतो
देवाचं वचन सांगतं की ती ख्रिस्ताच्या रक्ताची सहभागिता आहे, येशूच्या रक्ताची सहभागिता, नव्या कराचं रक्त. आणि ज्या वेळेला हे कराराचं रक्त आहे, देवानं आमच्या बरोबर, देवाने त्याच्या पुत्राच्या द्वारे आमच्या बरोबर जो करार केलेला आहे की आमच्या पापाची त्याने क्षमा केलेली आहे, आणि येशूमध्ये आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं आहे, येशूमध्ये आम्हाला आशीर्वाद मिळालेले आहे. त्या तसंच आम्ही देखील ज्या प्रत्येक वेळेला भाकर घेतो, ज्या प्रत्येक वेळेला आम्ही प्रभुभोजनामध्ये सहभागी होतो, त्यावेळेला आपण देवावर करार करतो की माझं जुनं जीवन आता संपलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे येशू असं म्हणत आहे की जितक्यादा तुम्ही भाकर खाता अथवा प्याला पिता तितक्यादा माझ्या स्मरणार्थ हे करा. म्हणजे आपण हे ठरवतो की येशूचं गौरवी आगमन होईपर्यंत मला जे नवीन जीवन मिळालं आहे, जे मला तारण मिळालं आहे, जे मला सार्वकालिक जीवन मिळालं आहे, त्या सार्वकालिक त्या तारण पावलेल्या स्थितीमध्ये येशू येईपर्यंत मला टिकून राहायचं आहे. आपण देवाबरोबर करार करतो की येशूचं रक्त हे मौल्यवान रक्त आहे, येशूच्या रक्तामुळे माझ्या पापांची मला क्षमा मिळालेली आहे. आणि म्हणून ज्यावेळेला आपण प्रभुभोजन घेतो, आपण हे म्हणतो की माझं जीवन हे आता माझं नाही, कारण देवाचं वचन सांगतं की तुम्ही स्वतःचे मालक नाही, तर त्याच्या पुत्राच्या रक्ताने, येशूच्या रक्ताने तुम्ही विकत घेतलेले आहात, त्या मूल्यवान रक्ताने तुम्ही विकत घेतलेले आहात. आणि म्हणून ज्या वेळेला आपण प्रभुभोजन घेतो, आम्ही म्हणतो की आम्ही आता स्वतःचे मालक नाही, येशू ख्रिस्त आमच्या जीवनाचा प्रभू आणि मालक आहे, आणि जे काही आमचं जीवन आहे ते येशूसाठीच आहे. हालेलुया. आणि थोड्या वेळापूर्वी आपण गीत गायलं, सदा मैं स्तुति करूंगा पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा. पवित्र आत्मा से भरपूर होकर, पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हा. देवाचं वचन आम्हाला सांगतं आत्म्याने परिपूर्ण व्हा, आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा, आत्म्याला खिन्न करू नका, आत्म्याला दुखवू नका. येशूने सांगितलं की मी तुमच्यासाठी दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा, पवित्र आत्मा मी पाठवतो, तो तुम्हाला मार्ग दाखवून संपूर्ण सत्यामध्ये चालवेल. तो आपल्या मनाचं काही सांगणार नाही, तर जे काही तो ऐकेल तेच सांगेल. तो पवित्र आत्मा, त्याने सांगितलं मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही, मी तुमच्याकडे येईन. पवित्र आत्मा यासाठी आहे की त्याने सदा सर्वदा तुमच्या बरोबर राहावं. मंडळी, आपल्याला किती मोठी देवाची कृपा आपल्या जीवनावर आहे की त्याने आपल्याला हे जीवन जगत असताना त्याचा अद्भुत असा पवित्र आत्मा दिलेला आहे. आणि ज्यावेळेस आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालतो, देवाचं वचन सांगतं आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. हालेलुया. आत्म्याच्या प्रेरणेने चाला. काही उदाहरण आपण पवित्र शास्त्रामधून पाहणार आहोत की जिथे लोकांनी आत्म्याच्या प्रेरणेने चालण्यापेक्षा किंवा देवाचं न ऐकल्यामुळं आपल्या देह स्वभावाप्रमाणे जे चालले आणि ज्याच्यामुळं त्यांनी त्यांच्या जीवनाचा नाश करून घेतला. पहिले उदाहरण आपण पाहूया, उत्पत्तीचं पुस्तक याचा 4था अध्याय. उत्पत्तीचं पुस्तक याचा 4था अध्याय. उत्पत्ती 4 मध्ये आपण काईन आणि हाबेल यांच्या संबंधीचा वृत्तांत आपण वाचतो. मी गोष्ट म्हणत नाही, सत्य घटना आहे, हा वृत्तांत आहे आणि जो आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी खूप महत्वाचा आहे. या वचनांमध्ये काईन आणि हाबेलच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला परमेश्वर देव काईनाबरोबर बोलत आहे, 6 वचन. तेव्हा परमेश्वर काईनास म्हणाला, तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केले असते तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही, तर दाराशी पाप टपूनच आहे, त्याचा रोख तुझवर आहे, करिता तू त्यास दाबात ठेव. जे पाप आहे, राग, जो काईनाला त्याच्या भावाचा राग आला, कारण देवानं हाबेलाचं अर्पण स्वीकारलं, हाबेलाच्या अर्पणाचा देवाने आदर केला. आणि 5 वचन सांगतं, पण काईन व त्याचे अर्पण यांचा त्याने आदर केला नाही, म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले. आपण देह स्वभावाविषयी वाचत आहोत. देवाचं वचन सांगतं जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात. काय देह स्वभाव आहे? तर राग आहे. काईनाला राग आला, त्याचं तोंड उतरलं, त्याच्या भावाचं अर्पण परमेश्वरानं मान्य केलं, म्हणून काईनाला आपल्या भावाचा राग आला. आणि ज्या वेळेला परमेश्वराने हे पाहिलं, पहा देवाचं आपल्या जीवनावर बारीक लक्ष आहे. देवाचं वचन सांगतं परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत, ते बरं वाईट पाहत असतात. आमच्या जीवनातली कोणतीच गोष्ट परमेश्वरासमोर लपून राहिलेली नाही. देवाला माहित आहे आमचं जीवन.
आणि म्हणून कुणीच असं या भ्रमामध्ये राहू नका की मी कसंही जगलो तरी चालेल. कुणाला समजणार आहे? भलेही घरातल्या लोकांना समजणार नाही, जगातल्या लोकांना समजणार नाही, मित्रांना समजणार नाही, परंतु देवाच्या नजरेपासून काही एक लपून राहणार नाही. पहा ना, ज्या वेळेला योनाने परमेश्वराची आज्ञा केली आणि तो जहाजाच्या तळाशी जाऊन निजला, त्यावेळेला त्याला असं वाटलं की आता मी सुटलो देवापासून, आता मला पळून जाता येईल, मला आता तार्शिशला जाता येईल. देवाने मला निनवेला जायला सांगितलं, पण मी आता देवाची आज्ञा मानणार नाही. आणि त्यानं देवाविरुद्ध बंडखोरी केली, त्यानं न ऐकायचं ठरवलं आणि तो तार्शिशला जाण्यासाठी निघाला. वचन सांगतं तो जहाजाच्या तळाशी जाऊन किंवा जे काही जहाजामध्ये जी खालचे खोली आहे त्या ठिकाणी जाऊन त्या खोलीमध्ये गाढ झोपे गेली. पण परमेश्वर देवाने ते पाहिलं. परमेश्वराला माहित आहे की योना कुठे आहे. ज्या वेळेला आदाम आणि हवेने पाप केलं आणि ते झाडामाग लपले, त्यावेळेला परमेश्वराला माहित आहे की ती लपून राहिलेली आहेत. देवाच्या नजरेपासून काही एक लपत नाही. परमेश्वराला माहित आहे या वचनामध्ये की कायनाला त्याच्या भावाचा राग आलेला आहे आणि देव त्याला सूचना देत आहे, देव त्याला सावध करत आहेत. पहा, देव आम्हाला नेहमी सावध करतो. त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे जर आपण काही चुकीच्या मार्गाने चाललो आहोत तर त्याचा पवित्र आत्मा आम्हाला सावध करतो. या ठिकाणी देवाने कायनाला सावध केलं आणि देवाने कायनाला सांगितलं की तू, या वचनामध्ये म्हटलं आहे की तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे, त्याचा रोग तुझवर आहे, याकरता तू त्यास दाबात ठेव. परमेश्वर देवाने कायनाला सांगितलं की पाप दाराशी टपून आहे. हा शब्द जो आहे की टपून असणं किंवा एखाद्याची शिकार करणं आहे. देवानं कायनाला सांगितलं की पाप टपून आहे, ते तुझ्यावर हल्ला करेल, कारण तू रागात आहेस आणि त्याच्यामुळं तू आणखी पाप करण्यासाठी प्रवृत्त होत आहेस आणि म्हणून तुझ्या रागावर तू नियंत्रण ठेव. त्याला दाबात ठेव म्हटलं आहे. त्या रागावर तू नियंत्रण ठेव. तुझ्या देह स्वभावावर तू नियंत्रण ठेव, नाहीतर पाप टपून आहे आणि पाप तुझ्यावर वरचढ होईल. पाप वरचढ होईल कारण त्याचा रोग तुझवर आहे. वचन सांगतं की तू बरं केलं नाही तर दाराशी पाप टपूनच आहे आणि त्याचा रोग तुझवर आहे. त्याचा रोग तुझवर आहे, याकरता तू त्यास दाबात ठेव. परमेश्वर देवाने कायनाला सांगितलं. देवाचं वचन सांगतं सैतानाचं वर्चस्व तुमच्यावर होऊ नये, कारण त्याचे विचार तुम्हाला कळत नाहीत असं नाही. करिंथकराच्या पत्रामध्ये म्हटलं आहे की सैतानाचं वर्चस्व तुमच्यावर होऊ नये. याकोबाच्या पत्रामध्ये म्हटलं आहे सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. सैतानाला अडवा असं म्हणू नका की सगळं सैतानाने केलं. देवाने आम्हाला पवित्र आत्मा जो दिलेला आहे मार्गदर्शन करण्यासाठी आहे. हे सगळं जे आहे आमच्या देह स्वभावामधून येतं. जरी आमच्या पापाची क्षमा झालेली आहे, परंतु आम्हाला नवीन जीवनामध्ये चालणं खूप महत्वाचं आहे. आमचं तारण झालेलं आहे तरी आम्हाला नव्या प्रकारच्या जीवनामध्ये चालणं खूप महत्वाचं आहे. या वचनामध्ये ज्या वेळेला परमेश्वराने कायनाला सांगितलं तुझ्या रागावर तू नियंत्रण ठेव. पहा, मोठे मोठे जे काही अपराध आहेत ते रागामुळे झालेले आहेत. राग, संताप. आणि शेवटी कायनानं या देवाच्या शब्दापेक्षा, या मार्गदर्शनापेक्षा कायनाने देह स्वभावापासून जे येणार आहे त्याला महत्व दिलं किंवा त्याचं ऐकलं. आणि त्याच्यामुळं कायनाने आपल्या भावाचा हाबेलाचा खून केला. त्याने रागावर नियंत्रण ठेवलं नाही, त्याने आपल्या भावाचा खून केला आणि त्याच्यानंतर परमेश्वराचा शाप कायनाच्या जीवनावर आला. देवाचं वचन सांगतं या ठिकाणी रोमकरास पत्र 8 अध्याय 13 वचन, कारण जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात. तुम्ही मरणार आहात. काय झालं कायनाच्या बाबतीत? परमेश्वराचा शाप त्याच्या जीवनावर आला. तो परागंदा झाला, तो भटकणारा झाला. परमेश्वरापासून त्याला दूर जावं लागलं. देह स्वभावाप्रमाणे जगलो. आपण मागच्या आठवड्यापासून या वचनावर विचार करत आहोत. 2 प्रकारचे लोक आहेत. एक देह स्वभावाप्रमाणे जगणारे, एक आध्यात्मिक मार्गानुसार जगणारे आहेत.
तुमचं तारण झालं म्हणजे लगेचच तुम्ही ज्याला असं म्हणू की बदल जो आहे तो आम्हाला करायचा आहे. आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं मार्गदर्शनानुसार चालायचं आहे, देवाचं वचन वाचून त्याप्रमाणे चालायचं आहे, प्रार्थनेमध्ये राहून आमच्या जीवनामध्ये आम्हाला बदल करायचा आहे, आमच्या जीवनशैलीमध्ये आम्हाला बदल करायचा आहे. देवाचं वचन सांगतं आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही, आत्म्याच्या प्रेरणेने चाला. आणखी एक उदाहरण देवाच्या वचनामधून आपण पाहूया की उत्पत्तीचं पुस्तक याचा 13वा अध्याय आणि 10 ते 13 या वचनामध्ये आम्हाला आणखी एक सत्य घटना पाहायला मिळते की जिथे अब्राम आणि लोट यांच्याविषयी लिहिलेलं आहे. उत्पत्तीचं पुस्तक याचा 13वा अध्याय, उत्पत्ती 13, उत्पत्ती 13वा अध्याय आणि 10 ते 13 या वचनामध्ये असं म्हटलं आहे की अब्राम आणि लोट यांचं संभाषण आहे. 10 वचन, तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्देनेचे सर्व खोरे पाहिले, तो तीत सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. परमेश्वराने सदोम व गमोरा यांचा नाश केला, त्यापूर्वी सोराकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिसर देशासारखा होता. ही यार्देनेची सर्व तळवट लोटाने आपणासाठी पसंत केली व तो पूर्वेकडे प्रवास करू लागला. ते ह्याप्रमाणे एकमेकांपासून वेगळे झाले. अब्राम कनान देशात राहिला व लोट तळवळीच्या नगरातून राहिला आणि मुक्काम करीत करीत त्याने आपला डेरा सदोमापाशी दिला. वचन 13, सदोमातील रहिवासी तर दुष्ट असून परमेश्वराविरुद्ध महापातके करणारे होते. देवाचं वचन सांगतं की लोट जो आहे की तो सदोम या ठिकाणी राहिला आणि सदोमातील जे रहिवासी होते ते दुष्ट असून परमेश्वराविरुद्ध महापातक करणारे होते. आमच्या जीवनामध्ये जो काही देह स्वभाव याच्यावर आम्हाला विजय मिळवायचा आहे आणि या लोटाच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की लोट याला खूप चांगली संधी होती की त्याने अब्राहामाबरोबर राहावं. एक जो विश्वासाचा मनुष्य आहे, ज्याला अभिवचन मिळाले आहे, जो प्रार्थना करणारा व्यक्ती आहे की देवाचं वचन सांगतं की अब्राहामाने वेदी बांधली आणि त्याने प्रार्थना केली. अशा एका प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीबरोबर राहण्याची संपूर्ण संधी लोटाला होती. परंतु ज्या वेळेला देह स्वभाव त्याच्यामध्ये आला किंवा देह स्वभावावर त्याने नियंत्रण मिळवलं नाही, देह स्वभावाचं त्याच्यावर वर्चस्व झालं, त्यावेळेला त्याने एक स्वार्थी आणि चुकीची निवड आपल्या जीवनामध्ये केली. देवाचं वचन सांगतं तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात, म्हणजे तुमचा नाश तुम्ही करून घेणार आहात. लोटाने काय केलं? लोटाला पुष्कळ संधी होती की त्याने या विश्वासाचा जो मनुष्य आहे किंवा जो अब्राहम आहे त्याच्याबरोबर त्याने राहावं, परंतु त्याने आपल्या जीवनामध्ये एक चुकीची निवड केली. स्वतःचा स्वार्थ त्याने पाहिला. कारण त्याने पाहिलं की आजूबाजूला हिरवळ आहे किंवा भरपूर पाणी आहे, कारण त्याच्या शेरडा मेंढरासाठी पाण्याची आवश्यकता होती आणि त्याला अब्राहमाने पहिली निवड करायला सांगितली आणि त्याने जे काही चांगलं आहे ते स्वतःसाठी त्याने निवडलं आणि त्याने आपला जो काही डेरा आहे तो सदोम शहराजवळ. आणि देवाचं वचन सांगतं की सदोमातले जे रहिवासी आहेत ते दुष्ट होते, महापातकी होते, ते महापातकी होते. आणि जे परमेश्वर पाप करणारे लोक आहेत, अशा लोकांमध्ये जाऊन लोट राहील. स्तोत्र 1 मध्ये काय म्हटलं आहे? धन्य तो पुरुष जो दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालत नाही आणि धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या शास्त्रात रमतो, त्याच्या शास्त्राचे अहोरात्र मनन करतो. धन्य तो पुरुष जो दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालत नाही, तो आशीर्वादित आहे. आणि या लोटाने आपल्या जीवनामध्ये एक स्वार्थी निवड केली. त्यानं फक्त त्याला असं म्हणूया की जे काही देह वासना आहेत त्याच्याप्रमाणे त्याने निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे परिणामी त्याच्या कुटुंबाचा नाश झाला. पुढे जर 19व्या अध्यायामध्ये जर वाचलं तर अब्राहमानेच लोटासाठी प्रार्थना केली. अब्राहमाने सदोम शहरासाठी प्रार्थना केली की देवा तू या शहराचा नाश करणार आहे, परंतु त्या शहरामध्ये जर फक्त 10 जण आढळले तरी तू त्यांचा संहार करणार काय? आणि परमेश्वराने सांगितलं फक्त 10 जरी मला आढळले
तरी मी त्या नगराचा संहार करणार. जरी लोट अब्रामापासून दूर झाला तरीही अब्रामाने लोटासाठी प्रार्थना केली. हे आध्यात्मिक मार्गानुसार चालणं आहे की लोट अब्रामापासून वेगळा झाला, परंतु तरीही अब्रामाने लोटासाठी प्रार्थना केली. हे आध्यात्मिक जीवन आहे. आणि लोट त्याने एक स्वार्थी निवड आपल्या जीवनामध्ये केली, एक चुकीची निवड केली, पापी लोकांमध्ये जाऊन तो राहिला. परिणाम काय झाला? त्याचे जावई त्याच्याबरोबर आले नाहीत. ज्यावेळेला देवताला सांगितलं जे कोणी तुझे आहेत त्यांना एकत्र कर, कारण परमेश्वर या शहराचा नाश करणार आहे, हे शहर सोडून तुम्हाला निघून जायचं आहे. आणि जावयाला असं वाटलं की सासरा गंमत करत आहे. त्याच्यानंतर त्याच्या 2 मुली आणि त्याची बायको हे 3 जण होते. आणि ज्यावेळेला सदोमाच्या बाहेर देवता त्यांना काढलं, देवतानं सांगितलं की मागे पाहू नका, तळवट कोणी थांबू नका. परंतु लोटाची बायको जी आहे ती मागं पाहत राहिली आणि ती मिठाचा खांब झाली. तिने आपलं जीवनाचा नाश करून दिला. आणि फक्त लोट आणि त्याच्या 2 मुली ह्या सदोमातून बाहेर आल्या. ज्यावेळेला आम्ही देह स्वभावाप्रमाणे आम्ही जगतो त्यावेळेला आपण आपल्या स्वतःचा नाश ओढून घेतो. ही फक्त देवाची कृपा होती की या कृपेमुळं अब्रामाने केलेली जी प्रार्थना आहे ती देवाने ऐकली आणि त्याने लोट आणि त्याचे जे 2 मुली आहेत त्यांचं संरक्षण केलं. आणि ते त्या जो काही अग्निप्रलय झाला किंवा स्वर्गातून गंधक आणि अग्नी यांचा मारा होऊन सदोम आणि गमोरा शहर नष्ट झाली, त्याच्यामध्ये देवाने लोट आणि त्याच्या ज्या 2 मुली त्यांना सुरक्षित ठेवलं. आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. स्वार्थी निवड ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये करतो, चुकीची निवड करतो, आम्ही फक्त आमच्या थोड्या वेळच्या जीवनापुरता जर आम्ही विचार करतो तर आम्ही कुठेतरी आम्ही चुकलो आहोत. देवाचं वचन सांगतं वरील गोष्टीकडे मन लावा, सार्वकालिक गोष्टीकडे पहा, अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावा. लोटाला पुष्कळ संधी होती की त्याने देवाच्या माणसाबरोबर राहावं, त्याने प्रार्थना करणाऱ्या माणसाबरोबर राहावं, त्याला विश्वास बरोबर राहावं. परंतु त्याने ती संगती सोडली आणि तो दुष्ट लोकांमध्ये जाऊन राहिला आणि परिणामी त्याचा नाश झाला. आमच्या आजूबाजूला कोणत्या प्रकारचे लोक आहेत, आम्ही कोणामध्ये बसतो उठतो, आमची चर्चा काय आहे, आम्ही काय बोलतो आहोत, खूप महत्वाचं आहे. आज मी मंडळी बरोबर बोलत आहे, आज मी विश्वासाबरोबर आहे, आज मी या प्रभोजनाच्या सभेमध्ये ज्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे त्यांच्याबरोबर बोलत आहे. जे ख्रिस्ताचं शरीर आहे, जी ख्रिस्ताची मंडळी आहे, जी ख्रिस्ताची वधू आहे तिच्याबरोबर मी बोलत आहे की आम्ही कोणत्या लोकांमध्ये बसतो उठतो आहोत. त्यांच्या विचारांचा पगडा आमच्या जीवनावर येत आहे का? त्यांच्या विचारांचं वर्चस्व आमच्या जीवनावर होत आहे की आम्ही आध्यात्मिक मार्गानुसारी चालणाऱ्या लोकांमध्ये आमचं बसणं उठणं आहे. तिसरं उदाहरण जे देवाच्या वचनामधून आहे या ठिकाणी 1 शमूएलाचं पुस्तक याचा 18वा अध्याय, 1 शमूएलाचं पुस्तक याचा 18वा अध्याय. इथे शाऊल आणि दावीद याच्याविषयी आपल्याला पाहायला मिळतं. 17व्या अध्यायामध्ये ज्या वेळेला दाविदाने गल्ल्यातावर विजय मिळवला त्याच्यानंतर आता 18वा अध्याय आणि 8वं वचन हे ऐकून ज्या वेळेला या स्त्रिया आहेत त्या नृत्य करत होत्या आणि म्हणत होत्या शाऊलाने हजारो वधले, दाविदाने लाखो वधले. 1 शमूएलाचं पुस्तक 18वा अध्याय 8वं वचन. हे ऐकून शाऊलास फार क्रोध आला, हे त्याचे शब्द त्यास आवडले नाहीत. तो म्हणाला त्यांनी दाविदास लाखाचे यश दिले व मला केवळ हजारांचे यश दिले. राज्य तेवढे खेरीज करून त्याला अधिक मिळवायचे ते काय राहिले. त्या दिवसापासून पुढे शाऊलाने दाविदावर डोळा ठेवला. वचन 29 त्याच अध्यायामध्ये. तेव्हा दाविदाचा शाऊलास अधिकच धाक वाटू लागला आणि तो दाविदाचा कायमचा वैरी बनला. या ठिकाणी हा जो शाऊल आहे पूर्वी जो एक अभिषिक्त होता, ज्याला देवाने राजा म्हणून निवडलं होतं, ज्याला शमूएलाने अभिषेक केला होता राज्यपदासाठी, ह्या शाऊलाने देवाची अवज्ञा केली, जे आपण या 15व्या अध्यायामध्ये वाचतो. 14-15व्या अध्यायामध्ये की जिथे शाऊलाने परमेश्वराची अवज्ञा केली. आणि त्यानंतर आता 16व्या अध्यायामध्ये दावीद राजा म्हणून देवाने त्याची निवड केली. 17व्या अध्यायामध्ये दावीद आणि गल्ल्यातचं युद्ध आपण पाहतो की देवाने दाविदाला गल्ल्यातवर विजय दिला. आणि आता 18व्या अध्याय ज्यावेळेस आपण वचन वाचलं की ज्यावेळेस लोक जे आहेत ते दाविदाचा जयघोष करत आहेत किंवा दाविदाला ते अधिक महत्व देत आहेत, त्यावेळेला शाऊलाला ते आवडलं नाही. शाऊलाला ते आवडलं नाही.
आणि वचन सांगतं या ठिकाणी 18व्या अध्यायामध्ये की लोकांचे हे शब्द या शाऊलाला आवडले नाहीत, की शाऊलाचं जीवन आहे एक देहस्वभावाप्रमाणे चालणारं जीवन आहे. दावीद जो पवित्र आत्म्याने प्रेरित झालेला मनुष्य आहे, कारण ज्यावेळी तो युद्धभूमीवर होता 17व्या अध्यायामध्ये त्यानं गल्ल्याताला सांगितलं की मी सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी आलो आहे. एक आध्यात्मिक मार्गानुसारी चालणारी व्यक्ती आणि एक देहस्वभावाप्रमाणे चालणारी व्यक्ती. शाऊल एक देहस्वभावाप्रमाणे चालणारी व्यक्ती आहे आणि दावीद एक आध्यात्मिक मार्गानुसारी चालणारी व्यक्ती आहे. आपण या वचनामधून पाहत आहोत की जर आपण देहस्वभावाप्रमाणे चाललो तर आपण मरणार आहोत. आत्म्याच्या प्रेरित चाला म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. शाऊल ह्याला ईर्ष्या आली, शाऊलाला राग आला. शाऊलाला दाविदाचं जे काही लोक दाविदाला महत्व देत आहेत हे शाऊलाला आवडलं नाही आणि त्याच्यामुळं शाऊल दाविदाचा कायमचा वैरी बनला. देहस्वभाव कायमचा वैरी बनला. दाविदाला मारण्याचा त्याने अनेक वेळेला प्रयत्न केला. त्याने आपला भाला उगारला आणि एवढंच नाही तर काही ठिकाणी त्याने दाविदाचा पाठलाग केला. जर शमूलाच्या या दोन्ही पहिलं शमूल दुसरे शमूल याच्यामध्ये हा सर्व वृत्तांत आपण वाचतो की शाऊल जो आहे तो दाविदाचा कायमचा वैरी झाला आणि त्याने त्याला मारण्यासाठी पाहिलं, त्याला मारायची इच्छा बाळगली. पण त्या उलट दावीद पहा ना की दाविदाच्या हातामध्ये एकदा त्याचा शत्रू किंवा जो शाऊल आहे तो आला. त्याला पुष्कळ संधी होती की शाऊलाला मारायचं आहे, परंतु त्याने फक्त शाऊलाच्या झग्याचा काठ जो आहे तो तुकडा आहे तेवढाच कापून घेतला. परंतु त्याने शाऊलाला मारलं नाही, शाऊलावर हात उगारला नाही. देह स्वभावाप्रमाणे चालणारा शाऊल जो दाविदाला मारण्याचा हरतने प्रयत्न करत आहे, पण आध्यात्मिक मार्गानुसार चालणारा जो दावीद आहे त्याने शाऊल त्याच्या हातामध्ये आलेला असतानाही त्याने शाऊलाला मारलं नाही, शाऊलाचा वध त्याने केला नाही. दोघांच्या जीवनामध्ये काय पाहायला शाऊलाचा शेवट काय झाला तर शाऊलाला एका भूतविद्या प्रवीण स्त्रीकडे जाऊन सल्ला घ्यावा लागला. एवढंच नाही तर त्याने स्वतःचा आत्मघात केला, त्याचा नाश झाला. दाविदाच्या शेवटाबद्दल काय लिहिलं आहे? दावीद धन आणि मान याच्याने संपन्न झाला. त्याने 40 वर्ष तो इस्रायलचा राजा होता आणि देवाच्या वचनामध्ये दाविदाला देवाच्या मनासारखा मनुष्य असं म्हटलं आहे. देवाच्या मनासारखा मनुष्य, देह स्वभाव आणि आध्यात्मिक मार्गानुसार चालणारे जे लोक आहेत. आणखी एक उदाहरण पाहून या ठिकाणी आपण थांबणार आहोत. शास्त्रीचं पुस्तक याचा 16वा अध्याय आणि 20वा वचन. या ठिकाणी आम्हाला आणखी एक अभिषिक्त व्यक्तीबद्दल पाहायला मिळतं की ज्याला देवाने त्याचं नाझीर होण्यासाठी वेगळं केलं, बोलवलं. परमेश्वर देवाने त्याला आत्मिक सामर्थ्य दिलं, परंतु तरीही त्याने आत्मिक जे काही गोष्टी आहेत त्याच्याकडे त्याने दुर्लक्ष केलं आणि त्याने जगिक गोष्टीला जास्त आपल्या जीवनामध्ये महत्व दिलं. त्यानं देह वासनेवर नियंत्रण मिळवलं नाही, त्यानं देह वासनेला आपल्या जीवनावर हावी होऊ दिलं, वरचढ होऊ दिलं. आणि या वचनामध्ये शास्त्रीचं पुस्तक याचा 16वा अध्याय आपल्याला पूर्ण ही जी घटना आहे ती निवांत आपण वाचू शकता. मी फक्त 20वा वचन वाचत आहे. या ठिकाणी 18वा वचन की शाऊलाने आपले सारे रदगत सांगितल्याचे पाहून आपले जे काही मनातली गोष्ट आहे त्याने सांगितले की मी देवाचा जन्मापासून असलेला मी देवाचा नाझीर आहे. माझे मुंडन केल्यास माझी शक्ती जाईल, मी कमजोर होऊन इतर माणसासारखा होईल. आणि 20वा वचन सांगतं की आता तिने त्याचं मुंडन केलं आणि ती त्याला म्हणाली, 20वा वचन सांगतं की ती त्याला म्हणाली, शमशोन पलिष्टी तुमच्यावर चालून आले आहेत. तो झोपेतून जागा झाला. पूर्वीप्रमाणेच आपण उठू, हातपाय झटकू असे त्याला वाटले, पण परमेश्वराने आपल्याला सोडले आहे ह्याची त्याला कल्पना नव्हती. एक देवाचा नाझीर ज्याच्या जन्माच्या अगोदरच देवाने मानवा आणि त्याची पत्नी म्हणजे शमशोनाच्या आईला सांगितले की हा जो मुलगा आहे हा जन्मापासूनच देवाचा नाझीर होईल, देवासाठी वेगळा केलेला. आणि काय चिन्ह असेल तर केस वाढवलं, हे त्या काळचं जे नाझीर असल्याचं चिन्ह होतं ते आहे. त्याची ताकद त्या केसामध्ये नव्हती, परंतु त्याची ताकद जे काही त्याचं समर्पण आहे, ज्या कारणासाठी देवाने त्याला वेगळं केलं आहे, जो अभिषेक देवाचा त्याच्या जीवनावर होता त्याच्यामुळे त्याची ताकद होती. त्याची ताकद केस लांब वाढवल्यामुळे होती, त्याची ताकद त्या समर्पणामध्ये होती.
त्या अभिषेकामध्ये होते, त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये होते. परंतु एक वेळ त्याच्या जीवनामध्ये आले की त्याने दैहिक वासनाला आपल्या जीवनामध्ये महत्वाचं स्थान दिलं. आणि जी पलिष्ठी स्त्री आहे, इस्रायलाचे पलिष्ठी शत्रू होते, पलिष्ठ्यांवर विजय मिळवा म्हणून देवाने इस्रायलातील हा जो एक पुरुष आहे, शमशोन आहे, त्याची नेमणूक केली. परंतु याने शत्रूशीच हात मिळवणी केली. दुसऱ्या शब्दामध्ये म्हणायचं तर पलिष्ठी ज्यांचे शत्रू होते, त्या पलिष्ठ्यांपैकी दलीला नावाची जी स्त्री होती, तिच्यावर त्याचं मन बसलं. आणि या पलिष्ठी स्त्रीला त्याने आपल्या मनातलं जे गोष्ट आहे त्यांनी सांगितली की मी जन्मापासून असलेल्या देवाचा नाझीर आहे. जर माझं मुंडन केलं तर मी इतर माणसासारखाच कमजोर होईल. आज अनेक असे लोक आहेत की जे कमजोर झालेत आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये, जे देह स्वभावाप्रमाणे जगत आहेत ते कमजोर झालेले आहेत, ते सर्वसाधारण माणसासारखे झालेले आहेत. देवाने आपल्याला सर्वसाधारण जे आम्ही होतो त्याने आम्हाला त्याच्या कृपेने एक अनन्य साधारण अशी व्यक्ती केलेली आहे. आपण सर्वसाधारण नाही, आपण देवाचे पुत्र आणि कन्या आहोत, आपण जिवंत देवाचे लोक आहोत, आपण निवडले लोक आहोत, आपण वेगळे केलेले लोक आहोत, आपण त्याची वधू आहोत, आपण त्याची लोक आहोत, आपण त्याची मंडळी आहोत. आज या प्रभोजनाच्या रविवारी मी आपल्याशी बोलत आहे. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं, आपण सर्वसाधारण नाही. या वचनामध्ये म्हटलं आहे की तो कमजोर होऊन, त्याने म्हटले की माझी मुंडन केल्यास माझी शक्ती जाईल व मी कमजोर होऊन इतर माणसासारखा होईल. इतर माणसासारखा आम्ही वेगळे आहोत. मंडळी ही वेगळी आहे. मंडळी ही आध्यात्मिक मार्गानुसारी चालणारी आहे. मंडळी ही देह स्वभावाप्रमाणे चालणारी नाही. पूर्वी आम्ही होतो, पूर्वी आम्ही अंधकार होतो, परंतु आता आम्ही प्रकाश आहोत. पूर्वी आम्ही देवापासून दूर होतो, आता आपण देवाच्या घरचे झालो आहोत. पूर्वी आपण वचनाच्या कर्रास परके होतो, परंतु आता आम्हाला वचन मिळाले आहेत. आपण त्याचे पुत्र आणि त्याच्या कन्या आहोत. आम्ही कमजोर नाही. आपलं आत्मिक बल आपण वाढवूया, प्रार्थना करूया, देवाचं वचन वाचूया, जसं शक्य होईल तसं आपण उपवास करूया, आपली आत्मिक ताकद आपण वाढवूया, आपण देवामध्ये राहूया, प्रार्थनेमध्ये राहूया, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार आपण चालूया. देवाचं वचन सांगतं तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात, परंतु तुम्ही आत्म्याने जर शरीराची कर्मे ठार मारली तर तुम्ही जगणार आहात. पवित्र आत्म्याच्या द्वारेच आपण या शरीराच्या कर्मांवर, या देहांच्या कर्मावर आपण विजयी होऊ शकतो. आणि या ठिकाणी शमशोन असं म्हणतो की मी इतर माणसासारखा होईल. आणि तसंच झालं. ज्यावेळी त्याचं मुंडन करण्यात आलं, त्याला असं वाटलं की आपण पूर्वीसारखंच उठू, आपण हातपाय झटकू, पण तसं झालं नाही. देवाचं वचन सांगतं की पूर्वीप्रमाणेच आपण उठू, हातपाय झटकू असं त्याला वाटलं, पण परमेश्वराने आपल्याला सोडले आहे ह्याची त्याला कल्पना नव्हती. तो सर्वसाधारण माणसासारखा झाला. देवाचा आत्मा त्याच्यामधून निघून गेला. देह स्वभावाप्रमाणे चालणारे लोक आणि आध्यात्मिक मार्गानुसार चालणारे, आम्हाला ठरवायचं आहे. देवाने आम्हाला वेगळं केलं, त्या जगातल्या गोष्टीपासून, त्या घाणीतून त्यानं आम्हाला बाहेर काढलं. आज आम्हाला त्याच्या वचनानुसार जीवन जगायचं आहे. पवित्र आत्म्यानुसार आम्हाला जीवन जगायचं आहे. रोमकराच्या पत्राच्या 8व्या अध्यायामध्ये, रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आपण वाचत आहोत. या 8व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे, कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत. 8व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे 13 वचनात, कारण जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात, परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारली तर तुम्ही जगणार आहात. आणि गलतीकरास पत्र याच्या 5व्या अध्यायामध्ये जे वचन आपण वाचले, गलतीकरास पत्र 5वा अध्याय 16 वचन, मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. आत्म्याच्या प्रेरणेने चाला. मंडळी, आपण यासाठीच आहोत. ज्या प्रत्येक वेळेला आपण प्रभोजन घेतो, आपण देवाशी करार करतो की मी आत्म्याच्या प्रेरणेने चालणार आहे, मी ख्रिस्तासाठी जीवन जगणार आहे, माझं जीवन येशूसाठी आहे. या देह स्वभावावर आम्हाला विजय मिळवायचा आहे, या पापी स्वभावावर आम्हाला विजय मिळवायचा आहे. आम्हाला आत्म्याच्या प्रेरणेने चालायचं आहे. आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारायची आहे. आम्हाला देह स्वभावाप्रमाणे नाही तर आध्यात्मिक मार्गानुसार जीवन जगायचं आहे. चला, यावेळेस आपण आपले डोळे बंद करूया आणि प्रभूकडे आपण प्रार्थना करूया. देवा, तुझ्या इच्छेनुसार जीवन जगण्यासाठी तुम्हाला मला मदत कर. हालेलुया, ओ हालेलुया, 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 हालेलुया,
हालेलुया. हो येशू. हालेलुया. हालेलुया. हो या शांत. हालेलुया. हो येशू. ख्रिस्ता ख्रिस्ता घे घे अवघा हा माझा मीपणा. ख्रिस्ता ख्रिस्ता घे घे अवघा हा माझा मीपणा. हा माझा मीपणा प्रभू मी पुष्कळ जुनी उणा. पुष्कळ जुनी उणा रे. पुष्कळ जुनी उणा प्रभू मी पुष्कळ जुनी उणा. पुष्कळ जुनी उणा रे. जसा पाहिजे तसा तुला मी करू कसा आपला. जसा पाहिजे तसा तुला मी करू कसा आपला. करू कसा आपला प्रभू मी पुष्कळ जुनी उणा. पुष्कळ जुनी उणा रे. सर्वसमर्थ देव बाबा, तुझं मूल्यवान रक्त आमच्या सर्व अपराधांची आम्हाला क्षमा कर. तुझं मूल्यवान रक्त आमचे पाप नाहीस कर. तुझ्या वचनामध्ये म्हटलं आहे, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय आणि न्यायी आहे. तो आपल्या सर्व पापांची आपल्याला क्षमा करेल. देवाचा पुत्र येशू याचे रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध कर. प्रभू तुझे आभार मानतो. एक नवी सुरुवात तू आम्हाला दिलीस, आभार मानतो. आमचं तारण केलंस, सार्वकालिक जीवन दिलंस, आभार मानतो येशू. आम्ही हीच प्रार्थना करतो प्रभू देव बाप्पा, तुझं गौरी आगमन होईपर्यंत या विश्वासामध्ये राहण्यासाठी आम्हाला मदत कर. आमचं आत्मिक बळ वाढव प्रभू देव बाप्पा. देह स्वभावाप्रमाणे आम्ही जगू नये तर आम्ही आत्म्याच्या प्रेरणे चालावे यासाठी आम्हाला मदत कर. पवित्र आत्म्याने आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या हातामध्ये देत आहोत. आम्हाला मदत कर. वचन समजण्यासाठी देवा आम्हाला मदत कर. तुझं वचन आमच्या पावलांकरता दिवा, आमच्या मार्गावर प्रकाश असायला आम्हाला मदत कर. देह वासनेपासून दूर राहण्यासाठी आम्हाला मदत कर. एक विजयशाली जीवन जगण्यासाठी आम्हाला मदत कर प्रभू देव बाप्पा. आज आम्ही सर्व मंडळी तुझ्याकडे येत आहोत. आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या हातामध्ये पुन्हा नव्याने समर्पित करत आहोत प्रभू येशू. आम्हाला तू हवा आहेस, आम्हाला तुझी कृपा हवी आहे, आम्हाला तुझी गरज आहे प्रभू येशू. आध्यात्मिक मार्गानुसार जीवन जगण्यासाठी आमच्या प्रत्येकाला तुझी कृपा पुरेशी प्रार्थना करतो. जे काय आज आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्याकडे मागितलं दिलंस, आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावात मागतो, आभार. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दे व तुमचं संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुमच्यावर पाडो, तुमच्यावर कृपा करो. परमेश्वर तुमच्याकडे प्रसन्न मुख करो आणि तुम्हाला शांती दे. पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावात आमेन. आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालू या, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घेऊया आणि माझी खात्री आहे की आत्मिक जीवनामध्ये आपण बलवान होणार आहोत. एक विजयशाली ख्रिस्ती जीवन आपण जगणार आहोत. देव आपल्याला आशीर्वाद.